ॲट दॅट टाइम. त्यामुळे या संविधानातली तत्व ही भारतीयच तत्व आहेत. कारण अनेक लोक सांगतात आणि काही लोक तर अगदी सहज म्हणतात की हे भारताचं संविधान 10-20 देशाच्या संविधानातलं बॉरो केलेलं संविधान नाही, हे पूर्णपणे शुद्ध भारतीय तत्वांवर तयार केलेलं संविधान आहे. संविधान सभेमध्ये जेव्हा भारताच्या ध्वजासंदर्भात चर्चा सुरू होती तेव्हा एस राधाकृष्णन म्हणाले, आपण जोवर सद्गुणांवर चालत नाही तोवर आपण पवित्रतेचे ध्येय साध्य करू शकत नाही किंवा सत्यही गाठू शकत नाही. अशोक चक्र हे कायद्याचे चक्र आहे, ते धर्माचे चक्र आहे. सत्य गाठायचे असेल तर धर्माच्या वाटेनेच जावे लागेल. त्यामुळे या ध्वजाखाली जो काम करेल, सत्य आणि धर्म त्याचे आचरणाचे तत्व असले पाहिजे. धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतिमान असे चक्र आहे. यापूर्वीच्या काळात आपल्याला जो त्रास सहन करावा लागला तो बदलांदा प्रतिकार केल्यामुळे आपल्या पुढे अनेक आव्हानं आहेत. काळाच्या बरोबरीने चालण्याचे धैर्य आपण दाखवले नाही तर आपण मागे राहू. जात, अस्पृश्यता हे जोपर्यंत आपण त्यागत नाही तोवर आपण सत्य आणि सद्गुणांचा वारसा सांगू शकत नाही. हे चक्र आपल्याला हेच सांगते की एका ठिकाणी थांबलो तर मृत्यू आहे. ते चक्र सतत फिरत राहिले तर तिथेच जीवन आहे. आणि मला असं वाटतं यानंतर आपण हे अशोक चक्र आपल्या ध्वजावर त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि ही जी भारतीय जीवन पद्धती आहे ही पद्धती देखील या ठिकाणी संविधानाचा आत्मा आहे. आणि म्हणूनच ही जी काही जीवन पद्धती आहे या पद्धतीला त्या ठिकाणी स्थान दिल्यामुळे अनेकांना ते खुपलं. आणि आपल्या अंतिम भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले, विशेषतः कम्युनिस्ट पार्टी आणि समाजवादी पार्टीच्या संदर्भात, की दोन घटकांनी या संविधानावर टीका केली. एक कम्युनिस्ट पार्टी आणि दुसरी समाजवादी पार्टी. ते का टीका करतात? हे संविधान खरोखरच वाईट आहे म्हणून? मी स्पष्टपणे सांगेन की असे नाही. कम्युनिस्टांना या संविधानातून हुकुमशाही अपेक्षित होती, पण आपले संविधान सांसदीय लोकशाहीचा पुरस्कार करते म्हणून ते टीका करतात. समाजवाद्यांना दोन गोष्टी हव्या होत्या. त्यांना खासगी मालमत्तेचे राष्ट्रीयकरण किंवा सामाजिकीकरण हवे होते, तेही कोणती नुकसान भरपाई न देता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना संविधानातील मूलभूत अधिकार परिपूर्ण आणि कोणत्याही मर्यादेशिवाय हवे होते. कारण त्यांचा पक्ष सत्तेत येऊच शकला नाही तर राज्य उलथवून टाकण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळेल आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी विरोध केला. नाना भाऊ, हीच परिस्थिती आता आहे. हो, तुम्ही बघा काय याच्यापेक्षा वेगळं चाललेलं आहे. देशाच्या सर्व संस्थांना त्या ठिकाणी कलंकित करायचं, त्याच्यावर बोटं उचलायची, त्या संस्थांना एक प्रकारे अराजकाकडे न्यायचं, हे जे काही चाललेलं आहे की आपल्याला सत्तेत येता येत नाही तर अशा पद्धतीनं देशाच्या संस्था बदनाम करायच्या,